नमस्कार. ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज आपण श्री साई सच्चरित्रचा अध्याय 20 वाचणार आहोत. अध्याय 20. ईशावास्य भावार्थ बोधनम. ईशावासस्य उपनिषदाचा गर्भितार्थ व तात्पर्यार्थ स्पष्ट करून सांगणे. ईशावास्य उपनिषद हे ईश, केन, कठ वगैरे 11 प्रमुख प्रसिद्ध उपनिषदांपैकी 18 मंत्रांचे छोटे परंतु अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहेत. तरी एकंदर उपनिषदे 108 आहेत. ही वेदांच्या अंतिम म्हणजे शेवटच्या भागात येत असण्याने यांना वेदांत असेही म्हणतात. या सर्वात परमेश्वराचे निर्गुण व सगुण तत्व नाना प्रकारांनी सांगितले आहेत. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. ओम. हे अनुग्रहयुक्त वचनांचे मोती उत्पन्न करणाऱ्या मानस सरोवर रूपी सद्गुरो, तुला माझा नमस्कार असो. तुझ्या ठिकाणी अनन्य भक्तांच्या समूहरूपी हंसपक्ष्यांना आश्रय असतो. महान उदार असा तू आश्रयाला आलेल्या त्या निष्ठावंतांना अनुग्रहरूपी मोत्यांचे खाद्य खाऊ घालून आत्मस्वरूपी विश्रांतीचा आधार देऊन त्यांचे जन्ममरणांचे हेलपाटे चुकवतोस. ओवी 1-2. काय तो साई, सर्व सिद्धी प्राप्त झालेल्या व मोक्ष पावलेल्या सिद्धपुरुषांचे जणू काय तो निवासस्थानच. त्याच्या दर्शनाने प्रपंचातील थकवा दूर होतो आणि त्याच्या सतत सहवासाने जवळपास वावरणाऱ्यांचा संसाराबद्दलचा भ्रम दूर होतो. साई मूळचा आकार नसलेला आहे. भक्तांच्या कार्यासाठी तो साकार झाला आहे आणि माया मोहरूपी नटीचा स्वीकार करून एखाद्या नटाप्रमाणे या संसारातील खेळ हुबेहूब खेळला आहे. ओवी 3-4. अशा साईचे स्मरण करूया. क्षणभर शिर्डीला जाऊया आणि दुपारच्या आरतीनंतर काय घडत असते ते लक्ष देऊन पाहूया. दुपारच्या आरतीनंतर साई महाराज मशिदीच्या ओट्याच्या काठावर येऊन अतिशय कृपादृष्टीने भक्तांना उदी वाटीत असत. प्रेमळ भक्त देखील लगोलग बाबांच्या जोडलेल्या दोन्ही चरणांना मिठी मारीत असत आणि उभे राहून बाबांचे मुख न्याहाळीत असताना वरून बाबांकडून उदीचा वर्षाव स्वीकारित असत. बाबा देखील मुठी भरभरून उदी भक्तांच्या उंजळीत टाकीत असत आणि अंगठ्याने कपाळाला लावीत असत. बाबांच्या पोटी भक्तांबद्दल अनिवार प्रेम असे. प्रत्येक भक्ताला ते म्हणत, भाऊ जा, जेवायला जा, अण्णा तू जा, घरी गोड गोड खा, सर्वजण आपापल्या घरी जा. हे सर्व जरी आता पाहायला मिळत नाही तरी ते सर्व पूर्वीचे सोहळे शिर्डीतला त्या ठिकाणी ठामपणे ध्यानात आणले तर डोळ्यासमोर दिसतात. असो, अशा तऱ्हेने ध्यान करून बाबांकडे पायांच्या अंगठ्यापासून चेहऱ्यापर्यंत पाहून त्यांच्या चरणी प्रेमाने लोटांगण घालून कथेची संगती पुढे चालवूया. ओवी 5-11. मागील अध्यायाच्या शेवटी श्रोत्यांना मी सांगितले होते की बाबांनी श्रुतीचा अर्थ एका मोलकरणीकडून उकलविला होता. प्रसिद्ध कीर्तनकार गणूदासांनी ईशावास्य भावार्थ बोधिनी नावाचा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली होती. मनात काही आशंका उद्भवली आणि ती शिर्डीत येऊन सद्गुरू साईंच्या चरणी घातली. त्यावर या शंकेचे निवारण तू जेव्हा येथून परत जाशील तेव्हा काकाच्या घरची मोलकरीण करेल असे जे बाबा म्हणाले तीच आता या कथेची संगती येथून पुढे आपण चालवूया. श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे म्हणजे निर्दोष श्रवण होईल. संस्कृत भाषा न जाणणाऱ्याकरिता ईशावास्य उपनिषदेच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ओवी रूपाने एकत्र करून स्पष्ट करावा अशी मनात आस्था धरून ईशावास्य भावार्थ बोधिनी हा ग्रंथ समजण्यास सहज असा प्राकृत मराठी भाषेत लिहिण्यास गणूदासांनी आरंभ केला. या उपनिषदाचा अर्थ फार गूढ आहे. त्याच्या प्रत्येक शब्दाचे भाषांतर तर झाले, परंतु त्याच्या
गर्भितार्थाचे गर्भितार्थाचे रहस्य कळल्याशिवाय गणुदासांच्या मनाला आनंद वाटत नव्हता. चारही वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार होय. ईश्वराची कृपा असल्याशिवाय तो हाती लागणे शक्य नसते. कोणी म्हणेल की मी मोठा विद्वान आहे, आपण प्रयत्न करून ही उपनिषदे समजून घेईन आणि त्यांचा यथास्थित अर्थ सांगू शकेन, तर ते सृष्टीच्या प्रलयापर्यंत म्हणजे कधीही घडणार नाही. गुरुची कृपा असल्याशिवाय अडचणी येऊन त्याचे गूढ तात्पर्य हाती लागत नाही आणि वाटेत पदोपदी गोंधळून जायला होते. परंतु तेच जो गुरुला शरण जातो त्याला जरासुद्धा अडचण न येता त्याचा गूढ अर्थ दृष्टीपुढे आपोआप उघड होतो. ही ब्रह्मज्ञानाबद्दलची आणि जन्ममरणांचा नाश करणारी शास्त्रे आहेत. ज्या लोकांनी अहंकार टाळला असेल व जे सर्व संसार बंधनातून मुक्त झालेले असतील तेच या शास्त्रांचे विवेचन करण्याला पात्र आहेत. अशांचा आश्रय घेतला की एका क्षणात अर्थ समजतो, बुद्धीची आडकाठी दूर होते आणि गूढार्थ स्पष्ट होतो. ईशावास्य उपनिषद सामान्य माणसाला समजेल अशा मराठी भाषेत असताना गणुदासांची हीच अवस्था झाली होती. परंतु साईनाथांनी कृपा केल्यामुळे त्यांची गर्भितार्थ समजण्याची कठीणता दूर झाली. गणुदासांना संस्कृत भाषेचे ज्ञान पुरेसे नव्हते, परंतु आचार्य विद्यारण्य उपनिषदांचे सार काढून रचलेल्या पंचदशी नावाच्या वेदांतावरील संस्कृत भाषेतील सुप्रसिद्ध व सर्वसामान्य ग्रंथाचे करते व श्री साईबाबा यांचे चरण वंदून त्यांनी हे ओवीबद्ध लिखाण लिहिण्यास सुरुवात केली. आधीच गणुदासांची वाणी म्हणजे दुधाची धार व त्यात साईंची कृपा रूपी साखर पडली आहे, तेव्हा त्या सतत वाहणाऱ्या गोडीचा श्रोत्यांनी क्षणभर स्वीकार करावा. ओवी 12 ते 27. असो, हे ईशावास्य भावार्थबोधिनीची थोडीशी ओळख करून देणे झाले. त्याचे मर्म जाणण्याचे असल्यास श्रोत्यांनी मूळ ग्रंथाचे अवलोकन करावे. माझा ही कथा वर्णन करून सांगण्याचा उद्देश आणखी वेगळाच आहे, तो आता ऐका. आपला भक्त एखादा ग्रंथ पाहू लागला आणि त्याला त्यात एखादे न समजणारे वाक्य आढळले तर साई महाराज त्या भक्तांच्या शंकेचे समाधान बोलल्याशिवाय कसे करीत असत ते पहा. या कथेचा हेतू हाच आहे. तो सारांश रूपाने श्रोत्यांना सांगितला जावा हीच माझी मनीषा आहे. कृपा करून लक्ष देऊन ऐका. ओवीबद्ध टीका स्पष्टीकरणासाठी विवरण केली. विद्वान लोकांना ती मान्य झाली आणि गणुदासांच्या मनातील इच्छाही पूर्ण झाली. परंतु त्यांच्या मनात एक शंका राहिली. पंडितांसमोर ती मांडली, त्यावर पुष्कळ चर्चा केली, परंतु कोणाकडूनही या शंकेचे समाधानपूर्वक निरसन होऊ शकले नाही. इतक्यात काही कारणाने दासगणूंचे शिर्डीत जाणे झाले आणि त्यांच्या शंकेचे निवारण अगदी सहजपणे झाले हो. साईंचे दर्शन घेण्यासाठी दासगणू मशिदीत गेले. साष्टांग नमस्कार करून बाबांचे पाय मस्तकी धरले आणि सुख संपन्न झाले. संतांचे अनुग्रहपूर्वक पाहणे, संतांच्या तोंडाचे मधुर शब्द, संतांचे ते सुहास्य मुख हे सर्व भक्तगणांना क्षेमकुशल प्राप्त करून देतात. संतांच्या केवळ दर्शनाने सर्व पापे धुवून निघतात, तर ज्यांना त्यांच्या नित्यसहवासाचा ठेवा लाभला असेल त्यांना मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन किती करावे. ओवी 28 ते 36. दासगणूंनी नमस्कार केल्यावर बाबा सर्व खुशाली लागले. काय गणू, कोठून येणे झाले? सर्व ठीकठाक आणि समाधान आहे ना? चित्त प्रसन्न आहे ना? त्यावर गणुदासांनी उत्तर दिले, आपले कृपाछत्र असल्यावर मी मनात खिन्नता का आणावी? मी आनंदित आहे. आपण हे सर्व जाणता, पण समाजातील शिष्टाचार म्हणून मला प्रश्न विचारता. माझे कुशल वृत्त का विचारता हे माझ्या मनाला ठाऊक आहे. स्वतः माझ्याकडून एखाद्या गोष्टीला सुरुवात करायता आणि ती रंगरूपात येऊ लागली की मध्येच अशी मेख मारता, अडचण उभी करता की तिचा उलगडा कोणाला होत नाही. असो, त्या दोघांचा परस्पर संवाद चालला आणि गणुदासांनी बाबांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. मग हळूच ईशावास्य भावार्थबोधिनी संबंधी प्रश्न विचारला. बाबा,
ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जातात, लेखणी अडखळते व मनात शंका कुशंका उभ्या राहतात. आपण त्या उलगडून सांगा. असे म्हणून गणुदासांनी जो जो प्रकार घडला तो तो अर्थ अतपासून इतीपर्यंत बाबांच्या पायी सादर केला आणि फेडण्यास कठीण अशी ती आशंका त्यांच्या पुढे मांडली. गणुदास साईनाथांना आज अजिजीने म्हणाले, बाबा, माझे ग्रंथ लिहिण्याचे परिश्रम फुकट जात आहे. ईशावास्य उपनिषदाबद्दल माझी हकीकत तुम्ही जाणता. माझी आशंका दूर झाल्याशिवाय त्या ग्रंथाचा गूढार्थ मला कळणार नाही. त्यावर महाराज आशीर्वादपूर्वक आश्वासन देऊन म्हणाले, तू प्रसन्न मनाने राहा. यात काय कठीण आहे रे? आल्या ठिकाणी परत जाशील तेथे काकांची मोलकरीण तुझ्या शंकेचे निवारण करेल की. ओवी 37 ते 46. काका म्हणजे भाऊसाहेब दीक्षित, बाबांचे एक प्रेमळ भक्त, जे सदासर्वदा काया वाचा मनाने सतत गुरुसेवेत मग्न असत. प्रख्यात मुंबई शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पार्ले नावाच्या गावी हे हरिभाऊ राहत असत. घरी आई बाबांनी ठेवलेले त्यांचे नाव हरी होते. लोक त्यांना भाऊसाहेब म्हणत असत, परंतु बाबांनी तिसरेच ठेवले होते. काका महाजनींकडे बाबा बडे काका म्हणत, नानासाहेब निमोणकरांना ते म्हातारे काका म्हणत, तर भाऊसाहेबांना लंगडे काका, लंडनमध्ये पाय घसरून पडल्याने एका पायाने लंगडत चालत म्हणून, किंवा ते शरीराने जाडजूड होते म्हणून बंब्या काकाही म्हणत असत. आई बाप एक नाव ठेवतात, राशीचे ते आणखी दुसरेच असते. काहींना टोपण नावानेही हाक मारली जाते. अशा प्रकारे नावाच्या अनेक तऱ्हा आहेत. साई महाराज वेळोवेळी जी निरनिराळे नावे ठेवीत तीच पुढे चालत असत. जणू काय आपल्याला लाभलेली ही ती पदवीच किंवा श्रेष्ठत्व दर्शविणारे चिन्हच आहे, अशा भावनेने बाबांचे भक्त ती नावे प्रेमाने धारण करीत असत. भाऊसाहेब दीक्षितांना कधी भिक्षू तर कधी काका अशा नावांचा छाप बाबांनी पाडला आणि त्याच नावाने दीक्षित शिर्डीतील लोकात प्रसिद्ध झाले. ओवी 47 ते 53. गणुदासांना व इतर सर्वांच्या मनाला आश्चर्य वाटले की काकांची मोलकरीण ती काय आणि ती ईशावास्य प्रश्नांचा उलगडा ती कशी काय करणार. मोलकरीण तिचे शिक्षण तरी किती असणार, शहाणी किंवा शास्त्रांची जाणकार तरी काय असणार. सगळेच विलक्षण त्यांना वाटले. कोठे वेदांचा अर्थ लावण्याचे नैपुण्य आणि कोठे एका मोलकरणीची बुद्धी. साई महाराज ही थट्टाच करीत आहेत असे लोक म्हणू लागले. सर्वांना साई महाराज केवळ विनोदच करीत आहे असे वाटले, परंतु गणुदासांना मात्र ते खरे वाटले. साईबाबांचे ते बोल ऐकून साईबाबा ते सहज गमतीने वरवर म्हणाले असे जरी लोकांना वाटले तरी गणुदासांना ते सत्यच वाटले. लोकही साईबाबा ते सहज गमतीने म्हणाले असतील असे जरी म्हणाले तरी त्या म्हणण्याची मौज पाहण्याकरिता मात्र नेहमीप्रमाणे आतुर झाले. बाबांचे शब्द थट्टेचे असोत किंवा नसोत ते कधी व्यर्थ होत नसत. बाबांच्या एक एक अक्षरामध्ये अर्थाचे भंडारच असे. बाबा जे जे शब्द तोंडाने बोलत ते नुसते बोललेले शब्द नसत, तर ब्रह्मदेवाने प्राण्यांच्या कपाळावरील लिहिलेले त्यांचे भविष्यच असे. त्यातील एकही अक्षर फुकट जात नसे आणि त्या शब्दांप्रमाणेच तसे अगदी वेळेवर घडू येत असे. दासगणूंची हीच पक्की भावना होती. दुसऱ्यांची ती कशीही असो, ज्याची जशी श्रद्धा तसेच त्याला फळ मिळत असे. जशी भावना तसे फळ, जसा विश्वास तसे बळ आणि जसे अंतःकरण प्रेमळ तसेच निर्मळ ज्ञान प्राप्त होत असे. बाबा ज्ञानीजनांचे शिरोमणी होते. त्यांची वाणी खोटी कशी होईल. आपल्या भक्तांची मागणी पुरवावी हेच व्रत त्यांनी घेतलेले आहे. गुरुचे वचन कधीही खोटे होत ठरत नसत. ही कथा मनाला लावून ऐका, म्हणजे संसारातील शारीरिक व मानसिक व्यथा दूर होतील आणि तुम्ही परमार्थ साधण्याच्या मार्गाला लागाल. ओवी 54 ते 65. पुढे गणुदास पार्ले गावात परत गेले आणि काकांची ती मोलकरीण उपनिषदाचा अर्थ लावण्याच्या आपल्या कामी कशी उपयोगी पडते हे पाहण्याची त्यांना उत्कंठा लागली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी गणुदास बिछाण्यात साखर झोपेच्या मोठ्या आनंदात असताना एक आश्चर्यकारक गोष्टच घडली. कोणी एक कुणब्याची पोर मंजूळ स्वराने गात होती. त्या गीताचे सूर माधुर्य गणुदासांच्या हृदयाला जाऊन भिडले.
लांब ताना घेऊन म्हटलेले व मधुर पदरचना असलेले हे गाणे ऐकून त्यांचे मन तल्लीन झाले आणि ते लक्ष देऊन ऐकू लागले. ते खडबडून जागे झाले आणि गाण्याचा अर्थ लावण्याकडे त्यांचे लक्ष लागले. सावधान चित्ताने ते ऐकू लागले आणि खूप आनंद पावले. ते मनात म्हणू लागले, कोणाची पोर ही गंभीरपणे व गोड आवाजाने गात आहे. ईशावास्यचे कोडे पार उकलले की हिने. हीच ती मोलकरीण बरे का? पाहूया तरी ती कोण आहे की जिच्या अडाणी वाणीतून उपनिषदाच्या अर्थाची ओळख मला पटवली गेली. गणुदासांनी बाहेर जाऊन पाहिले तर खरोखर एका कुणब्याची पोर काकासाहेबांच्या मोरीवर भांडी घाशीत होती. तपास केल्यावर कळले की दीक्षितांच्या घरी नामदेव नावाचा गडी नोकरीला होता. त्याची ही पोर बहीण होती. ही ती काकांची मोलकरीण. हिच्याच या गाण्याने उपनिषदातील शंकेचे निरसन झाले. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेदपठन करविले तसाच हा प्रकार. संतांनी कोणते चमत्कार नाही केले. अशा प्रकारे या पोरीच्या गाण्याने दासगणूंचे समाधान झाले आणि बाबांच्या थट्टेचा महिमाही सगळ्यांना कळून चुकला. कोणी म्हणतात की गणुदास काकांच्या देवघरात पूजेला बसले होते तेव्हा त्यांनी हे गाणे ऐकले. असो, ते जसे असेल तसे असो. त्याचे तात्पर्य एकच की साई महाराज आपल्या भक्तांना अनेक निमित्ताने कसे शिकवतात ते पहा. आपल्या जागीच बसून मला विचारा, उगीच का रानातून व माळातून इकडे तिकडे शोधत बसता. मीच तुमची जिज्ञासा पुरवीन अशी खात्री बाळगा. मी सर्व ठिकाणी भरलेलो आहे. माझ्याशिवाय रिकामे ठिकाण कोणतेच नाही. भक्तांच्या भावापायी मी कोठेही व कसाही प्रकट होतो. ओवी 66 ते 80. असो, त्या 8 वर्षाच्या पोरीने कमरेला एका फाटक्या परकराचा कासोटा मारलेला होता, तरी ती त्या आपल्या गाण्यात एका भरजरी नारिंगी साडीचे डौल गोड आवाजात गात होती. काय त्या साडीचा भरजर, काय त्या साडीचा काठ सुंदर, काय मौजेचा तिचा पदर. ती पोर हे गीत गाण्यात चूर झालेली होती. तिला पोटभर खायलाही मिळत नव्हते आणि बोटभर चिंधीही गुंडाळायला मिळत नव्हती. परंतु कोणाच्या तरी नारिंगी साडीवर ती बेहद खुश झालेली दिसत होती. अशा प्रकारे गरिबीच्या परिस्थितीतही तिचा आनंदी स्वभाव पाहून गणुदासांना तिची दया आली आणि त्यांनी मोरेश्वर प्रधानांना विनंती केली, अहो पहा, हिचे अंग उघडे आहे. तिला एखादे लुगडे द्या ना. तुमची सेवा देवाला पसंत पडेल आणि तुम्हालाही पुण्य लागेल. आधीच मोरेश्वर दयाळ होते. त्यावर दासगणूंची विनंती झाली. त्यांनी लगेच एक सुंदर साडी विकत आणली आणि आनंदाने त्या पोरीला दिली. रोज शिळे व बेचव अन्न खाणाऱ्याला 5 प्रकारच्या मिष्टांनांनी भरलेली उंची व चमचमीत जेवण मिळाल्यावर जसा खूप आनंद व्हावा तसा त्या मुलीला ती साडी पाहून झाला. दुसऱ्या दिवशी तिने ती साडी नेसली आणि गरगर फिरून इतर मुलींबरोबर ती फुगडी खेळली. तिला ती साडी फार आवडली होती आणि इतर मुलींपेक्षा तिचा थाटमाट सरस दिसत होता. पुढे दुसऱ्या दिवशी त्या साडीला साठवून ठेवण्याच्या कपड्यात गुंडाळून ठेवून पूर्वीचाच फाटका परकर नेसून ती आली, तरी ती खिन्न किंवा उदासीन दिसत नव्हती. तिने ती नवी साडी न नेसता सांभाळून घरी ठेवली, तरी पण भावनेच्या भिन्नतेपणामुळे गणुदासांची तिची पूर्वीची गरिबी छिन्नभिन्न झालेली भासली. नवी साडी घरी ठेवली आणि फाटके नेसून आली, तरी ती पोर मनात खिन्न दिसत नव्हती. तिला साडीची उणीव भासतच नव्हती. ऐपत नसली म्हणजे फाटके वस्त्र नेसणे आणि ऐपत असली तरी तसेच करणे, याला म्हणतात गरिबी श्रीमंती असल्याप्रमाणेच मिरवणे. सुख किंवा दुःख हे आपल्या भावनेवर असते. गणुदासांचे हेच ते कोडे होते. अशा प्रकारे जेव्हा त्याचा उलगडा झाला तेव्हा त्यांना ईशावास्याचा गड्डा सापडला आणि त्याच्या अर्थाचा बोध ठिकाणी पडला. ईश्वराने जेव्हा हा सारा ब्रह्मांडाचा पसारा व्यापलेला आहे तेथे त्याच्याशिवाय कोठे रिकामी जागा असेल याचा विचारच कोण करील. पहा, ईशावास्य उपनिषद मंत्र 1चा पूर्वार्ध. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यान जगत, म्हणजे अखिल ब्रह्मांडात जे काही जड किंवा चेतन स्वरूप जगत आहे ते सर्व ईश्वराने व्यापलेले आहे. आणखी पहा, गीता अध्याय 9 श्लोक 4. मया तत्मिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना, म्हणजे मी श्रीकृष्णाने
अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्यापले आहे. हे परब्रह्मही पूर्ण आहे आणि हे जगतही पूर्ण आहे. पूर्ण ब्रह्मापासून हे पूर्ण जगत उत्पन्न झालेले आहे. म्हणून पूर्ण ब्रह्मातून पूर्ण जगताचा हा आभास काढून घेतला तरी ते पूर्ण परब्रह्मच शिल्लक राहते. पहा, ईशावास्य उपनिषदातील शांतीपाठ म्हणजे वेदांताचे पठण करण्याच्या आरंभी गुरु व शिष्यांनी एकत्र म्हणण्याचा पाठ किंवा मंगलाचरण. कधीकधी यात वेदांताचे महान तत्व समावलेले असते. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्या पोरीची गरिबीची अवस्था ही ईश्वराचा अंश आहे आणि तो फाटलेला परकर किंवा ती नवी साडी देखील ईश्वराचाच भाग आहे. दान देणारा दाता, दान देण्याची वस्तू देय व दान देण्याची क्रिया दान या सर्वांमध्ये एक ईश्वरच संपूर्णपणे भरलेला आहे. म्हणून मी व माझे हे पार विसरून जावे. सदा कोणत्याही गोष्टीचा अभिमान धरल्याशिवाय वागावे. ईश्वराकडून जे ऐश्वर्य मिळेल ते त्यागपूर्वक त्याबद्दल फार आसक्ती न ठेवता दुसऱ्याला त्यातील काही दान देऊन व स्वतःला पुरेल इतकेच जवळ ठेवून उपभोगावे आणि कसलाही अति लोभ किंवा हाव धरू नये. पहा, ईशावास्य उपनिषद मंत्र 1चा उत्तरार्ध. तेन व्यक्तेन भुज्यता मा गृध कस्य स्विद धनम. ओवी 81 ते 97. अशी ही बाबांची अमोघ वाणी होती. अनेक भक्तांनी तिचा अनुभव घेतला होता. बाबांनी आयुष्यात शेवटपर्यंत शिर्डी कधीही सोडली नव्हती. तरी ते कोठेही लोकवस्तीत किंवा रानावनात भक्तांसमोर प्रगट होत असत. कोणासाठी मच्छिंद्रगडावर तर कोणासाठी कोठेही शहर असो. उदाहरणार्थ कोल्हापूर, सोलापूर, रामेश्वर, मनात येईल तेथे प्रकट होऊन दर्शन देत असत. कोणाला आपल्या नेहमीच्या पोशाखात तर कोणाला जागेपणी किंवा स्वप्नात रात्री किंवा दिवसाही दर्शन देत असत आणि भक्तांची अतृप्त इच्छा पूर्ण करत असत. असे अनुभव 1 की 2 किती म्हणून वर्णन करावेत. बाबांचे जरी शिर्डीतच राहणे असे तरी ते नकळत कोठेही जात असत. पहा, ही पोर कोणाची कोण? यह कश्चित गरीब मोलकरीण. तिच्या तोंडून नारिंगी साडीवरचे हे गाणे सहज निघाले होते. गणुदासांनी बाबांना शंका विचारावी. ती मोलकरीण काकांच्या येथे असावी आणि तिने ती शंका फेडावी. ही सर्व जादूने मुद्दाम घडवून आणलेली रचना नाही का वाटत? आधी तेथे मोलकरीण असावी हे बाबांना कसे ठाऊक? आणि तिच्याकडून सुद्धा पुढे भविष्यकाळात गाणे गायले जाईल. गाणे गायले जाऊन उपनिषदाचा अर्थ समजविला जावा हे कसे? ते काहीही असो, असे घडले हे निश्चित. गणुदासांना आश्चर्य वाटले. त्यांची शंका फेडली गेली आणि त्यांना ईशावास्य उपनिषद नीट समजले. श्रोत्यांच्या मनात शंका येईल की हा सर्व खटाटोप बाबांनी कशाला केला? स्वतःच आपल्या तोंडाने सांगून शिर्डीतच ही शंका का फेडली नाही? हे तेथल्या तेथेच नसते का करता आले? पण मग ते महान तत्व लोकांना कसे कळले असते? हा चमत्कार घडवून ईश्वराने त्या मोलकरणीलाही व्यापलेले आहे हे बाबांनी सर्वांना दाखवून दिले. ओवी 98 ते 107. आत्म्याच्या स्वरूपाचे अगदी खरेखुरे वर्णन हेच सर्व उपनिषदांचे अंतिम ध्येय आहे. हेच मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी पाळण्याच्या नियमांचे किंवा आचरणांचे सार आहे आणि हेच भगवद्गीतेचा अर्थाचा निरूपण आहे. प्राणी वेगवेगळे असतात परंतु त्यांचा आत्मा एकच असतो. तो काही करीत नसतो आणि भोगतही नसतो. तो कधी अपवित्रही नसतो. त्याला पाप पुण्य नसते आणि त्याला कोणत्याही कर्तव्याचे आचरणही नसते. ती जातीने उच्च ब्राह्मण आहे, मी जातीने उच्च ब्राह्मण आहे आणि इतर सर्व माझ्यापेक्षा नीच जातीचे आहेत. अशी जोपर्यंत भेदपणाची जाणीव असते तोपर्यंत कर्तव्य कर्माचे आचरण आवश्यक असते. मी देहाशिवायचा सर्व ठिकाणी एकच आहे. माझ्याशिवाय आणखी दुसरे कोणी नाही. मीच सर्वांना व्यापून आहे. असे जे ज्ञान तेच आत्मस्वरूपाचे खरे ज्ञान होय. पूर्ण ब्रह्माच्या एकात्मतेपासून ढळलेला हा जीवात्मा कधीतरी स्वस्वरूपाला निश्चित प्राप्त व्हावा हे ध्येय असते. श्रुती, स्मृती व वेदांत या सर्वांचा हाच प्रतिपादित निर्णय आहे. मूळ स्थानापासून ढळलेल्या अढळ पदाची प्राप्ती निश्चयपूर्वक साधणे हेच अंतिम उद्दिष्ट असते.
ओवी 108 ते 113. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरम. गीता अध्याय 13 श्लोक 27. परमेश्वर सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात सारखाच राहणारा आहे, अशी जोपर्यंत मनाची स्थिती होत नाही तोपर्यंत सर्व प्राण्यांचा अंतरात्मा जो भगवान श्रीकृष्ण ज्ञान प्रकाशित करण्यास समर्थ नसतो. शास्त्रांनी मान्य केलेले कर्मे केल्याने चित्तशुद्ध झाले की सर्व विश्व व परमात्म्याच्या एकरूपतेचा अनुभव येईल आणि संसारातील शोक महादींच्या विरुद्ध पूर्णतेला पोचलेले ज्ञान प्रगट होईल. जो सर्वांचा स्वामी परमेश्वर संपूर्ण त्रैलोक्यातील चर व अचर प्राण्यांना समाविष्ट करून आहे, जो निष्क्रिय निष्कल अखंड किंवा न विभागलेला व परात्पर अन्य अत्यंत श्रेष्ठ ईश्वर आहे, तो शरीर नसलेला त्रिकालाबाधित अस्तित्वरूपी सत्य म्हणजे सत स्वभाव असलेला आहे, जो हा ईश नाम व रूप असलेले हे विश्व आतून व बाहेरून व्यापून आहे, तो मीच स्वतः विशिष्ट गुणरूपाशिवाय संपूर्णपणे सर्व ठिकाणी भरलेलो आहे. हे जे मुळात कोणत्याही आकाराशिवायचे असते ते मायेच्या गुणामुळे आकार असलेले भासते. अनेक वासना असलेल्यांच्या मागे हा संसार असतो. हा तोच कोणतीही वासना नसलेला या संसारात तथ्य वाटत नसते. म्हणून हे पंचमहाभूतांचे बनलेले आणि चर प्राणी व अचर वस्तूंनी भरलेले हे जगत विचारात घेण्यासारखे नसून परमेश्वर हाच एक सर्वश्रेष्ठ आहे असा निश्चय निशंकपणे करावा. जगताबद्दलचा हा सारासार विचार मनाला पटत नसेल तर या संपत्ती व सोने वगैरेंचा लोभ करू नये. हे सुद्धा करणे जर जमत नसेल तर आपली फक्त कर्म करण्याची पात्रता आहे असे म्हणून मरेपर्यंत 100 वर्षे कर्मेच करीत राहावे. ती देखील आपल्या वर्णाला अनुसरून शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे विधी विधानासकट अग्निहोत्रांसारखी उचित नित्यकर्मे चित्तशुद्ध होईपर्यंत करावी. हा एक चित्तशुद्धीचा मार्ग आहे आणि दुसरा सर्व सांसारिक बंधने तोडून जगताच्या व्यवहारातून पूर्णपणे मुक्त होणे किंवा सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग करणे हा होय. पहिला सांगितलेला कर्ममार्ग व दुसरा सांगितलेला ज्ञानमार्ग या दोन्हीपैकी एकही मार्ग अवलंबिला नाही तर देवाच्या नियमाप्रमाणे येणारी सुखदुःखे भोगणेच शिल्लक राहते. अशी व केवळ विषयोपभोगात आपल्याला धन्य मानणाऱ्या लोकांचा कधीही उद्धार होत नसतो. त्यांच्या पतनाचे ईशावास्यातील पुढील 3ऱ्या मंत्रात अत्यंत कडक शब्दात वर्णन केलेले आहे. असूर्या नामते लोका अंधेन तमसा वृत्तः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो न जनाः. अशा प्रकारे आपला आत्मघात करून घेणारे लोक असुरांच्या नाना प्रकारच्या ज्या नरकस्वरूपी योनी दुःख क्लेश व अज्ञानरूपी अंधकाराने व्यापलेले आहेत त्यात मृत्यूनंतर जन्म घेतात. ओवी 120 ते 123. कोणाचा किती अधिकार आहे हे ओळखणारे सद्गुरू ही ब्रह्मविद्या व हा उपनिषदाचा बोध सर्वांनाच सरसकट देत नसतात. जोपर्यंत जगत व परमेश्वर यांची एकात्मता मानण्याची मनाची वृत्ती झाली नाही तोपर्यंत उपनिषदांचा उपदेश केवळ शब्दांचाच होतो. परंतु तसला शाब्दिक बोधही असावा लागतो, कारण जिज्ञासू आधी तोच मागत असतो. म्हणूनच बाबांनी मोलकरीण सांगेल असे म्हणून दासगणूंना शिर्डीतून पार्ल्यासाठी पाठविले. स्वतः बाबांनी हे समजून सांगितले असते तर पुढचे कार्य घडून आलेले नसते. मी एकटाच आहे, माझ्याशिवाय या जगात दुसरे काहीच नाही हे बाबांचे एकमेव द्वितीय असे ज्ञान कळलेच नसते. ती मोलकरीण आणखी कोणी नसून मी स्वतःच आहे याची खूण बाबांनी दाखवून दिली आणि ईशावास्य उपनिषदाचा अर्थ अनुभवपूर्वक समजविला. परमेश्वराचा थोडासा तरी आणि गुरुचा खास अनुग्रह नसला तर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सिद्धपुरुषाच्या उपदेशाची आवश्यकता असते. आत्मज्ञान सांगणारे जे शास्त्र तेच कानांनी ऐकावे आणि मीच सर्व ठिकाणी आहे, माझ्याशिवाय इतर ठिकाणी दुसरे काहीच नाही याच विषयाचे विवरण करावे.
अशा प्रकारे आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे विवरण झाल्यावर ज्याला जो आत्मा दुसरा कोणी नसून मी स्वतःच आहे असे एकात्मतेचे ध्यान लाभते त्यालाच आत्मा प्रसन्न होतो. असो, अशी आत्म्याविषयी चर्चा केली. असेच त्याकडे एकाग्रतेने लक्ष लावले आणि अशीच त्याच्याशी न डळणारी स्थिर एकात्मता ठेवली तर परमात्मा हाताशी येईल. ओवी 124 ते 131. पुढील अध्यायाचे लक्ष विनायक हरिश्चंद्र ठाकूर, अनंतराव पाटणकर इत्यादींचे कथा सांगणे आहे. श्रोत्यांनी आदरपूर्वक त्या ऐकाव्या म्हणजे त्यांचे परमार्थाकडे लक्ष लागेल. त्या कथा अशाच गोड आहेत. त्या ऐकून श्रोत्यांची उत्कट इच्छा पुरवली जाईल. महापुरुषाच्या दर्शनाचा पण पुरा होईल आणि भक्तांचा छंद पुरविला जाईल. सूर्य उगवल्यावर जसा अंधकाराचा नाश होतो तसेच या कथारूप अमृत प्यायले असता प्रपंचातील माया ममतेचे जाळे दूर फेकले जाते. साईबाबांच्या कल्पना न करता येणाऱ्या कौशल्याने वर्णन त्याशिवाय कोण बरे करू शकेल. मला केवळ निमित्त करून ते स्वतःच या कथा माझ्याकडून वदवून घेतील. ओवी 132 ते 135. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ईशावास्य भावार्थबोधनम नावाचा 20वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. धन्यवाद. आजचा हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. जय मोहनजी.